युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. नसरापूर मधली घटना. भीमराव कांबळे याने 2 ते 3 वर्षाच्या मुलीवर केला अत्याचार. हा भीमराव कांबळे कोण, काय कोण याची हिस्ट्री तुम्ही जाणून घ्या. भीमराव कांबळे हा 25 वर्षापासून गावकऱ्यांनी याला वाळीत टाकलं होतं. हा व्यक्ती जनावरांवर पण अत्याचार करत होता. शेळी, बकऱ्यावर, कोंबड्यावर अत्याचार करणारा हा व्यक्ती गावकऱ्याच्या नजरेत आल्यावर गावकऱ्यातली सगळ्या लोकांनी यांना वाळीत टाकलं होतं, गावाच्या बाहेर टाकलं होतं, याला हाकलून दिलं होतं. तरीही हे गावात आले आणि यांनी छोटंसं घर बांधलं आणि तिथं राहत होते. गावकरी मंडळी याच्याशी बोलत नव्हते, याच्यासोबत कुठलेही संवाद करत नव्हते. यांच्या लग्नात, मरणात, धोरणात कोणीही येत नव्हते. हा दिसायला एवढा विकृत व्यक्ती होता की लोक त्याच्या धुंगावर, अंगावर थुकत होते. अशा पद्धतीचा व्यक्ती होता हा जो व्यक्ती असा होता की याने स्वतःच्या परिवारातल्या महिलांना पण सोडलं नाही आणि याच्यावर केसेस 2-3 होते आणि त्याची वाईफ जी होती हे त्या गुन्ह्यामध्ये पण सामील होती. लक्षात ठेवा, जेव्हा तिचा नवरा गुन्हा करत होता त्या गुन्ह्याला झाकायचं का बायको करत होती. पैशाने जवळ असताना, पैशाने जास्त असताना हा काय करायचा, पैसा देऊन त्याची सजा कमी करून तिला घरी आणायचा, त्याची बायको. तर अशा पद्धतीचा माणूस होता तो. आपला महाराष्ट्र हा अत्याचार झाला तेव्हापासून एवढा हादरलेला आहे, सांगू शकत नाही. काही लोक गावातील शेतात जायचे तर हा एकट्या बाईला बघून चान्स मारायचा, भीती दाखवायचा. हाती कुठलं एखादं हत्यार घ्यायचं आणि सांगायचं ओरडू नको, नाही तर मी असं करा तसं करा. अशा पद्धतीचा व्यक्ती होता भीमराव कांबळे. महिलेला धमकावून तो तिच्यावर जबरदस्ती करायचा आणि त्याची बायको जे होती त्याच्या गुन्ह्यामध्ये सामील होती. आणि गावकऱ्याचं म्हणणं असं आहे की त्याच्या पुऱ्या परिवारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हणणं आहे. पण गावकऱ्यांनी एक लक्ष बनवून त्याच्या घरा ठिकाणी पहारी करणं चालू आहे. पण पोलीस स्टेशन मधून सरकारने एक नोटीस पाठवली त्या घराला आणि घराला चिपकून ठेवली आहे नोटीस. पण नोटीस घ्यायला पण कोणी नाही, कारण सगळे घरचे पळालेले आहेत, सगळे घाबरलेले आहेत. त्याची बायको, लेकरं, पोरं सगळे पळाले आहे. आणि त्या नोटीस मध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुमच्या वडिलाला आम्ही जप्त केलेला आहे, हिरासतमध्ये घेतलेला आहे. तुमच्या बापाने अशा पद्धतीची कृती केली आहे या कारणामुळे. विचार करा तुम्ही. म्हणजे परिवार पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं समजू शकतो आपण. कारण त्याची स्वतःची बायको, भीमराव कांबळेची बायको हे पण त्या गुन्ह्यामध्ये सामील आहे. दान म्हणजे त्या गुन्ह्याला खत पाणी देण्याचं काम भीमराव कांबळेच्या बायकोचं पण आहे, अशी गावकरी मंडळ सांगत आहे. सूत्राच्या आधारे मी तुम्हाला सांगून राहिलो. तिथे आमचे सूत्रधार गेले आणि त्यांनी न्यूज सांगितली, त्या कारणामुळे मी तुम्हाला खुलासा करून राहिलो. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि भीमराव कांबळे हा व्यक्ती दिसायला पण एवढा क्रूर होता, एक राक्षसासारखा दिसतो, कुत्रा आणि दिसतो तो. त्याने कुत्र्या, मांजर, बकऱ्या, शेळ्या रानात जायचा, राखायचा, तर तिथं पण वाईट कृत्य करायचा त्या जनावरावर. असा व्यक्ती बेकार, वाईट विचाराचा व्यक्ती होता. आणि महिलाला, एकट्या महिलेला बघून तो वाईट कृत्य करायचा आणि महिलेला धमकायचा, सांगू नको, नाही तर मी असं करा तसं करा. अशा पद्धतीचा व्यक्ती होता तो भीमराव कांबळे. महाराष्ट्राला ही न्यूजने हादरून टाकलेला आहे. त्या चिमुकलीच्या आई वडिलांनी रस्त्यावर रोको आंदोलन केलेलं आहे, रस्ता जाम केलेला आहे का माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. पण ह्या सरकार न्याय देऊ शकेल का? कमेंट करून तुम्ही सांगा. हे जे गृहमंत्री आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, हे ह्या मुलीला न्याय देऊ शकेल का? ज्या कांबळेवर, ज्या भीमराव कांबळेवर एवढे गुन्हे दाखल आहे, तरीही ह्या हरामखोराला
बाइज्जत बरी का दिली? का बरं? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्हीच सांगा. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच घटना झाली नाही, अशा किती घटना होतात, असे किती अत्याचार होतात, तरीही आतापर्यंत कुठलाही हरामखोराला सजा झाली नाही. मग ह्या हरामखोराला होईल का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. महाराष्ट्र आदरलेला आहे ह्या न्यूजने. ह्या गावामध्ये भयंकर भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तिथल्या लहान लहान मुली म्हणत आहे की आपण ह्या गावी राहायचं नाही, आता आपण दुसऱ्या गावी जायचं. असं कृत्य बघून, अशी न्यूज बघून लहान लहान मुली पण घाबरून राहिले. काय म्हणाल तुम्ही आता न्यूजला? भीमराव कांबळे हा व्यक्ती एक राक्षसाचं रूप आहे असे तिथले लोक म्हणून राहिले. तिथल्या लोकांनी ग्वाही दिली, तिथल्या लोकांनी सांगितलं की हा भीमराव कांबळे एवढा हरामखोर व्यक्ती आहे. एकट्या बाईला बघून तो चान्स मारायचा आणि तिच्यावर दळजबरी करायचा आणि म्हणायचा जास्त बोलू नको, तुझ्या अंग असं कर तसं कर हे कर, भीती दाखवायचा. विचार करा तुम्ही, हा भीमराव कांबळेला कुठली सजा मिळाली पाहिजे? का सरकार देणार याला सजा? काय नक्की कमेंट करून तुम्हीच सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.